नमस्कार मैत्रिणींनो, भाग्यश्रीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी म्हणजे सकाळच्या नाश्त्यामध्ये आवडीने खाल्ले जाणारे आणि मुलगी बघण्याच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून बनवले जाणारे कांदे पोहे। चला तर मग लगेच स्टार्ट करूया आपल्या रेसिपीज। इथे मी 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत। ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामधील घाण असेल काही आणि रेती हे निघून जाते। त्याच्यानंतर आपल्याला चाळणीच्या सहाय्याने ते पूर्ण पोहे नितळून घ्यायचे आहेत। आता हे आपण साईडला ठेवणार आहोत आणि आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। आता इथं मी फोडणीसाठी एका कढईमध्ये 2 टीस्पून इतकं तेल घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये फर्स्ट शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत। शेंगदाणे आपल्याला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही भाजून त्याचे टोपण काढून पण तुम्ही शेंगदाणे यूज करू शकतात। मी इथं तळून घेतलेले आहेत। हे पहा, मस्त खरपूस कलर येऊपर्यंत मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण त्याच तेलामध्ये मोहरीची फोडणी देणार आहोत। आता मोहरी कचकच लागू नये म्हणून आपण ती तडतडल्याशिवाय त्याच्यामध्ये आपण जिरे टाकणार नाही आहेत। हे पहा, आता मोहरी छान तडतडली आहे। आपण आता जिरेची फोडणी देणार आहोत। जिरे पण इथे छान तडतडू लागलेत। आता याच्यामध्ये आपण मिरच्या ॲड करणार आहोत। मी इथे 2 मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण मिरच्या छान तळून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत कढीपत्ता। कढीपत्ता अगोदर नाही टाकायचा आहे, मिरचीच्या नंतरच टाकायचा आहे, कारण की आधी टाकलं तर तेल खूप गरम असल्यामुळे कढीपत्ता करपू शकतो। आता त्याच्यानंतर मी 2 कांदे बारीक आणि लांब चिरून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये आपण ॲड करायचे आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा कांदा खरपूस कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे। जास्त खरपूस नाही करायचा, थोडासाच खरपूस कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण तळलेले जे शेंगदाणे आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि याला थोडंसं फ्राय केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 टीस्पून हळद। आता हळद आपण ॲड केलेली आहे आणि थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून छान कलर येतो आपल्या पोह्यांना। आता याच्यामध्ये आपण जे पोहे स्वच्छ धुवून आणि नितळून घेतलेत ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि नंतर लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला यांना परतवून घ्यायचं आहे। फ्लेम लोच ठेवायची आहे आणि 1 ते 2 मिनिटापर्यंत हळदीचा पूर्ण कलर त्या पोह्यांमध्ये लागूपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे। पोह्यांच्या अंदाजे आपण इथं थोडंसं तेल जरा जास्त वापरायचं आहे, कारण की कमी तेलामध्ये पोहे एकदम खाताना गच्च गच्च लागतात। आता आपले पोहे देखील छान परतवून झालेले आहेत। हळदीचा कलर खूप छान आलेला आहे। आता याच्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करतोय। तुम्ही इथं गार्निशिंगसाठी किसलेलं खोबरं आणि बारीक शेव तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून खूप छान टेस्ट आणि खूप छान दिसतात गार्निशिंग केल्यामुळे खोबऱ्याने आणि शेवने। आता सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे आपण इथे यूज करतो 1 चम्मच साखर, जेणेकरून आपल्याला पोह्याला असा मस्त लिंबूचा खारटपणा आणि साखरेचा गोडवा, मिरचीचा तिखटपणा, असे मस्त चटपटीत असे पोहे बनवून रेडी होतात। हे घाटी पद्धतीचे पोहे आहेत, जरूर ट्राय करा। पाहुण्यांना पण आणि घरच्यांना पण जरूर आवडतील। मस्त गोड, तिखट, आंबट आणि गार्निशिंगसाठी यूज केलेले शेव, खोबरं ह्याच्यामुळे खूप खूप छान असं पोहे बनवून तयार होतील आणि ही साधी आणि सोपी सरळ रेसिपी आहे, जरूर ट्राय करा, नक्की आवडेल। आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।